दर्शक हो नमस्कार, राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। माझ्यासोबत सध्या आहेत शहर उत्तरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोटे हे सध्या आपल्या सोबत आहेत। आपण यांच्याशी थेट बातचीत करूयात। अण्णा, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? प्रत्येक पदयात्रा आपण पाहिली की लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। लोकांना बदल हे गरज आहे, लोकांनी ठरवलेलं आहे बदल करायचा। कारण 20 वर्षामध्ये जसं काम व्हायला पाहिजे होतं ते कुठल्याच समाजाला ते समाधान केलं नाही, ना युवा पिढीला समाधान केलं नाही, ना व्यापारी समाधानी नाही, ना कामगार समाधानी नाही, ना कारखानदार समाधानी नाही, कुणीच नाही। रेडीमेड ड्रेसवाले समाधानी नाहीत। उलट आपण पाहिलं की सोलापूरमध्ये रेडीमेड मोठ्या प्रमाणामध्ये चालतं। त्याच्यामध्ये सगळ्याच बऱ्याच समाजाचे, तेलुगू असतील, मुस्लिम समाज असेल, हे सगळे त्याच्यामध्ये काम करतात। आणि त्या कामगारांचं शालेय गणवेशाचं टेंडर जवळजवळ 200-300 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त असायचं आणि ते प्रत्येक वेळी सोलापूरला मिळत होतं। पण ह्यावेळेस त्यांनी ते टेंडर काढून गुजरातला दिलं आणि त्यामुळं सोलापूरच्या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान, 300 कोटीपेक्षा जास्त नुकसान या व्यापाऱ्यांचं झालं। त्याचा राग निश्चित ते व्यापारी काढल्याशिवाय सोडणार नाहीत आणि प्रत्येक वेळी नुसतं खोटं बोलणे एवढंच त्यांनी काम केलं। खोटं बोलून लोकांची मतं घेतली, समाजामध्ये डिवायडेशन करून मतं घेतली, घराघरामध्ये भांडणं लावून मतं घेतली। आता लोक सावध झालेले आहेत। तेव्हा सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोक मला उघडपणे पाठिंबा देत असताना पाहत आहेत आणि काही लोकांना थोडं दहशतीखाली आहेत त्यांच्या। ते म्हणतात की आमचे बूथ उघडल्यानंतर बघा की आमचं मतदान कोणाला होईल। त्यामुळे आतून सुद्धा काही लोक आमचं काम करणार आहेत, त्यांनी मला प्रॉमिस केलेलं आहे। 20 वर्ष इथे सत्ता भाजपची होती, आता लगेच सत्ता बदलेल असं कुठेतरी मालकशाही आहे। पण 20 वर्ष सत्ता इथे भाजपची होती, आता लगेच सत्ता बसेल असं वाटतं? 100% बसलेल। कारण त्यांनी काय 20 वर्षात केलंच नाही ना, का लोकांनी मतदान द्यावं? आतापर्यंत त्यांना जेवढी द्यायला पाहिजे होती संधी त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त दिलेली आहे आणि म्हणून यावेळेस तुम्ही बघताय की मधल्या 10 वर्ष जर बघितलं तर मोदीची थोडी लाट होती, त्याचा फायदा त्यांना होत होता। पण आता ती मोदीची लाट संपलेली आहे। आज बघितला तुम्ही, परवा सुद्धा मोदी इथं आल्यानंतर लोकसुद्धा पकडून आणावे लागले, पैसे देऊन आणावे लागले, तरीसुद्धा बऱ्याचशा खुर्च्या रिकाम्या होत्या आणि मोदीचंच भाषण चालू असताना लोक उठून चालले होते। हे चित्र सोलापूरमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे मोदीची जे चमत्कार पूर्वी होता तो आता राहिला नाही आणि मोदीचा करिश्मा आता बिलकुल चालणार नाही। आता लोकांना कामच पाहिजे, जो काम करणार आहे तोच चालणार आहे आणि ह्यांनी काम 20 वर्षात काहीच केलं नाही, हे सगळे लोक साक्षीदार आहेत त्याला आणि लोकांनी त्यामुळे बदल करायचं ठरवलेलं आहे। आपल्या भागातील प्रमुख 3 समस्या आपल्या शहर उत्तरमध्ये एखादा मोठा चांगला दवाखान्याची गरज आहे। विशेषतः शेळगी हद्दवाड भागामध्ये सरकारी एखादा चांगला जर दवाखाना झाला तर त्या गरीब लोकांना तिथं सोय होणार आहे। मुस्लिम समाजासाठी एखादा दवाखान्याची गरज आहे। लिंगायत स्मशानभूमीचा शेळगीचा प्रश्न फार मोठा आहे, जे अनेक वर्ष असताना सुद्धा मालकांनी सोडवलेला नाही आहे। आणि असे अनेक प्रश्न आहेत मोठमोठे की जिथं पाण्याचा प्रश्न मोठा आहे। सोलापूर शहरातला, सोलापुरातला युवक सोलापूर सोडून बाहेर चाललाय, हा प्रश्न सुद्धा गांभीर्याने आहे। त्यांच्या हाताला मिळावं तसं काम करण्यासाठी कुठलंही प्रोजेक्ट त्यांच्याकडून राबवलं गेलं नाही या 20 वर्षामध्ये। ना एखादी छोटी कारखाना काढलाय, ना काहीच त्यांनी केलेलं नाही। रोजगार उद्भव करण्यासाठी कुठलेही प्रयोग केले नाही। मार्केट यार्डमध्ये लोकांना फसवून त्या ठिकाणी 5 वर्ष चेअरमन राहिले, पण त्या 5-6 वर्षामध्ये तिथं सुद्धा भांडणं लावण्याचं काम केलं। तिथं सुद्धा लोक आता चिडलेले आहेत। सर्व व्यापारी, सर्व हमालांनी आजच मला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे सगळे स्तरामध्ये लोक त्यांच्यावर चिडून आहेत आणि ते राग 100% या मतदानाच्या रूपाने काढतील आणि 100% तुतारी मोठ्या प्रमाणात वाजणार आहे। शरद पवार साहेबांनी सोलापुरात IT पार्कचं उद्घाटन केलं होतं, पण भाजपच्या समर्थकांनी असं म्हणतात की त्या IT पार्कवर सध्या प्लॉटिंग चाललेलं आहे आणि ते प्लॉट विकले गेलेले आहे। अजिबात 1 सुद्धा इंच प्लॉट विकला गेलेला नाही आहे। कोणाला जर पाहिजे असेल तर त्या 7-12 मी द्यायला तयार आहे। त्या 10 एकरच्या 10 एकर माझा तसाच आहे आणि हे म्हणतात, म्हणजे त्यांना काय बोलावं हे समजत नाही। महेश कोटेच्या जागेच्या किमतीला येण्यासाठी IT पार्क आणलं एकदा म्हणतात, एकदा म्हणतात ते प्लॉटिंग करून विकलं म्हणतात। म्हणजे एकदा त्यांना ठरवू द्या काय। आणि माझी जेवढी 10 एकर आहे ती 10च्या 10 एकर 12 एकर आहे। 12 पैकी 10 एकर मी IT ला द्यायचं ठरवलेलं आहे
आणि ती 10च्या 10 एकर विकल्यानंतर माझ्या कुठल्या प्लॉटला किंमत वाढणार आहे हे जरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी समोर येऊन सांगितलं तर जास्त बरं होईल. म्हणजे खोटा प्रचार करणे, लोकांची दिशाभूल करणे याच्याशिवाय त्यांना काही येत नाही. आणि असंच खोटं बोलून फक्त मतं घेतलेली आहेत. पण ह्या लोक जागरूक आहेत, यांच्या खोटं नाटक काही चालणार नाही. IT पार्कचा मी प्रयत्न केला, त्यांनी स्वतः गेल्या वेळेस 5 वर्षापूर्वी त्यांचा अजेंडा काढून बघा, त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी म्हणलं होतं की मी IT पार्क आणतो. मग आणलं का नाही? 5 वर्षात प्रयत्न तरी काय केलेत? कुठलेही प्रयत्न केले नाहीत, कुठलंही हे केलं नाही. फक्त घोषणा मात्र मोठ्या मोठ्या करायच्या आणि काहीच पूर्तता करायची नाही. हे आजपर्यंत त्यांचा जे प्रोग्राम होता तो आता उघडकीला आलेला आहे. सोलापूर आता शहर उत्तर मध्ये येणाऱ्या काळात दिग्गज नेत्यांच्या सभा रॅली वगैरे काय होणार आहे का? नाही, आत्ता काय लोकांनी इलेक्शन हातात घेतलेली आहे, त्यामुळं मला वाटतं की आता वातावरण अतिशय चांगलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जरी किती जरी प्रयत्न केला, कोणाला जरी आणलं तरी त्याचा काय फरक पडणार नाही असं मला खात्री वाटते. आपले कुठले शरद पवार साहेब नाही, आता बघूया, अजून ते चाललेलं आहे. जयंत पाटील साहेब येऊन गेलेले आहेत, ऑलरेडी अमोल कोल्हे साहेब येऊन गेलेले आहेत. अजून एखादा दुसरा वक्ता येईल, पण मी सगळीकडे पोचायला कमी पडायला लागलोय. उलट लोकांची मागणी जास्त आहे, पण मोठे सभा जर लागले तर मग अजून मी कुठं पोचू शकणार नाही. त्यामुळे मी त्याच्यासाठी काही प्रयत्न जास्ती केलेले नाही. धन्यवाद अण्णा. हे होते शहर उत्तरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोटे यांनी आताच आपल्याशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या काळात ज्यांची देखील सभा सोलापुरात होणार की नाही यांनी आताच आपल्याशी राजनीती न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर.